चंद्रपूर शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरील नांदगाव पोळे येथे 3.5 कोटी रुपये खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र त्या कामात निकृष्टपणा करण्यात येत आहे असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सूर्या अडबाणी यांनी लावला आहे. शेतकरी शेतमजूर रात्रदिवस ये-जा करणाऱ्या कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त असलेला विसापूर नांदगाव पोळे ते माना गावापर्यंत खडीकरण, मजबूतीकरण, डांबरीकरण असलेल्या रोडला पुन्हा नव्याने 3,50,00,000 रुपये मंजूर करून त्या रोडवरती नवीन खडीकरण, मजबूतीकरण न करता सरळ त्यावरून गिट्टी टाकून फक्त डांबर टाकत रोडचे काम करत आहेत. अशा पद्धतीने काही राजकारणी लोक, इंजिनियर आणि ठेकेदार एकसंगनमत करून शासनाचे 3,50,00,000चा निधी लंपास करीत आहेत. हे काम लवकरात लवकर बंद करावे व या सर्व कामाची पालकमंत्री साहेबांनी चौकशी करावी असे पत्र आम्ही देणार आहोत व जे यामध्ये दोषी मिळतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सूर्या अडबाणी शिवसेना युवा जिल्हा प्रमुख यांनी केली आहे. आज 5 जानेवारीला दुपारी 12 वाजता सुमारास नांदगाव पोळे येथे पोहोचत अडबाणी यांनी सदर काम बंद करावे अशी मागणी केली. नांदगाव पोळे, विसापूर आणि माना या तिन्ही गावामध्ये 2.5 किलोमीटरचा रोड हा होत आहे आणि 2-2, 3-3 वर्षांना हा रोड करत जाते. पण या रोडला जशाचं तसं म्हणजे या रोडचं 3,50,00,000चा रोड आहे. पण या रोडला फक्त वरून हे बघा, हे दाखव रे, हे बघा, याच्यावरती फक्त जुना जो रोड होता त्या रोडाला फोडून न फोडता न त्याला काही गड्डा करून व्यवस्थित त्याला म्हणजे गिट्टी, त्याच्यानंतर छोटी गिट्टी, मग मोठी गिट्टी, मग त्यानंतर डांबरीकरण असं काही न करता सरसकट जसा रोड होता त्याच रोडवरती हे मोठी गिट्टी आणि छोटी गिट्टी टाकून त्याच्यावर डांबर करून निपटवण्याचं काम करताय. म्हणजे 3,50,00,000चा रोड हा फक्त इंजिनियर, बल्लारशाचे, PWDचे आणि काही राजकीय लोक आणि त्याच्यानंतर हे ठेकेदार महत्वाचे कामं करताय. हे काम आम्ही आज गावकऱ्याच्या वतीनं तुरंतमध्ये जेव्हा लक्षात आलं आम्हाला काम, इंजिनियरला आम्ही सांगितलं आणि तुरंतमध्ये हे काम आता आम्ही बंद करत आहोत. याच्यासाठी हे सर्व भोंगळ कारभार चालू आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. वारंवार हा रस्ता शेतकरी, शेतमजूर आणि कामगार लोकांसाठी उपयुक्त आहे. अर्ध्या रात्री लोक या रस्त्याचा वापर करत असते. पण हे लोक, ठेकेदार आणि इंजिनियर लोक हे सर्व भोंगळ कारभार चालू ठेवत आहे. याच्यावर आळा झाला पाहिजे. या ठिकाणी हे काम बंद झालं पाहिजे आणि याची सखोल चौकशी केली पाहिजे अशी आम्ही पालकमंत्र्याला सुद्धा गावकऱ्याच्या वतीनं आज निवेदन देणार आहोत आणि हे काम आत्ताच्या आत्ता बंद झालं पाहिजे.